हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आपण जाणार आहोत समर वॅकेशनला. अरे आपण जाणार आहोत कोकण जत्रेला, जी आहे शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे. ही होती 20 एप्रिलपासून ठीक 4 दिवस. आणि देवभूमी कोकणची विजिट आपण केली होती अक्षय तृतीयाच्या दिवशी. तर त्या जत्रेची मजा आणि काय काय होतं त्या जत्रेमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर चला एंटर करूया. अरे वा प्रिया, एंटर करताच आपल्याला पारंपरिक कोकणी नृत्य पाहायला मिळाली. हो ना, किती मस्त म्युझिक होता ना. असं आपले पाय पण थिरकायला लागले त्या म्युझिकवर. पण इथे आपण बघत आहोत एकदम इंडिया कलर्समध्ये, वेगवेगळे कलर्समध्ये पान आहेत, पान. आणि हे पान जेव्हा तोंडात जाते ना तर इतका मस्त स्वाद येतो. पण त्याच्यात एक सरप्राईज पण आहे. काय सरप्राईज आहे माहिती आहे का याच्यात? काय सरप्राईज आहे, सांगशील का? अरे यात ना एक स्पेशालिटी आहे, फायर पान म्हणून. फायर पान, ओ. सी किती मस्त ना. हम्म. तर आपण पुढे जाऊया आणि सावंतवाडीला फिरून येऊया. अरे वा, हे काय, फारच छान लाकडी खेळणी दिसत आहेत आपल्याला. हो, सावंतवाडी माहिती आहे, फेमस आहे या खेळण्यांसाठी, जी आंब्यांच्या झाडांपासून, नारळाच्या झाडापासून बनलेले हे खेळणी. आपण प्लॅस्टिकची खेळणी बघतो, इलेक्ट्रॉनिक्स, लहान मुलं मोबाईलमध्ये लागलेली असतात. पण हे काही वेगळं आहे ना. अरे वा, ही खेळणी फारच रंगीत आहेत. पहा ना, यात गणपती पण आहे, हत्ती आहे आणि लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासारखी फारच एकदम वेगवेगळ्या प्रकारची खेळणी दिसत आहे तिकडे. हो, आपल्याला आपलं कल्चर जपलं पाहिजे. कोकण आणि त्याची माती याचा सुगंध वेगळाच. तर सावंतवाडीची व्हिजिट जर आपली झाली असेल तर आपण पुढे जाऊया. की चला पुढे, लेफ्ट की राईट. हे बघा, टॉय किती मस्त आहे, मजा येते ना याच्याबरोबर खेळताना. हो. चला तर मग पुढे नेक्स्ट स्टॉलमध्ये अजून काय आहे ते सरप्राइजेस बघूया. हो, इकडे आपल्याला काय दिसत आहे? कोकणचं फेमस मटेरियल म्हणजे काय, मसाले, काजू. हो, काजूची भाजी, आणि ती पण काजूच्या सीझनमध्ये खाणं फारच पौष्टिक. अरे, एवढे खूप सारी लोणची दिसत आहेत, मसाले आहेत. वाव. अरे प्रिया, आपण कोकण जत्रेत तर फिरत आहोत, तर तू सांगशील का कोकण कशासाठी फेमस आहे? कोकण हा महाराष्ट्राचा पश्चिम किनारपट्टी आहे. लाल लाल माती, नारळाच्या बागा, कम्प्लीट पॅकेज. जर तुम्ही समर वेकेशनला जातात तर इथे नदी, किनारे, मंदिर, किल्ले, आंबे, कोकम आणि मच्छी हे तर कोणी खाण्यासाठी विसरूच नाही शकत. भाकरी, मच्छी, ठेचा. तर प्रिया, फारच भूक लागलेली आहे, आपण काहीतरी इंटरेस्टिंग खाऊया. हो ना, चला तर पुढे कोकण टूरला जाऊया. ती पण आहे फूड टूर. वा, या स्टॉलवर किती किती छान यमी पदार्थ आहेत, जसे कोंबडी वडे, सोलकढी, पॉम्फ्रेट फ्राय, त्याच्यानंतर प्रॉन्स पण दिसत आहेत, आणि ही काय, सुरमई फ्राय, आणि मेन म्हणजे भरलेला पापलेट. किती सारे मेन्यू आहेत आणि कोकणचं सगळं फेमस रेसिपी.
या जत्रेची एक स्पेशालिटी काय माहिती आहे? हे जे फिश बनवत आहेत हे तुमच्यासमोर गरमागरम फिश आणि भाकरी हे सगळे जेवण स्पेशली तुमच्यासाठी गरमागरम बनतं आणि तुम्हाला सर्व केलं जातं. तर या जत्रेची मजा हीच होती की कोकणाची स्पेशालिटी तुमच्यासाठी फ्रोझन नाही, ओव्हन कुक्ड नाही, तर समोर एकदम गरमागरम भेटत होती. आणि बघ ना, या स्टॉलवर एक अनोखी गोष्ट आहे. मोहाचे लाडू, हे फुलांचे बनवलेले लाडू आहेत. हे मी पहिल्यांदा बघितले. याच्याबद्दल काय माहिती आहे का तुला? हो, मोहाचे लाडू हे मोहाच्या फुलांपासून किंवा फळांपासून बनतात. त्यात गूळ टाकले जाते. या लाडूंमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सीचे हाय लेवल असते आणि हे एनर्जी बूस्टर असतात. हो, इंटरेस्टिंग. या पुढच्या स्टॉलमध्ये एक स्पेशालिटी आहे. हा आहे खानदेशी स्टॉल आणि इथे आपल्याला दिसणार आहे खापर पुरणपोळीची फुल रेसिपी. ही रेसिपी तुमच्यासाठी स्पेशली आपण कॅप्चर केलेली आहे. ही कोकणाची स्पेशालिटी तुम्ही बघू शकता. पण या स्टॉलमध्ये आहे ठेचा, झुणका भाकर आणि ही आहे आपली स्पेशल खापर पुरणपोळी. या कोकण जत्रेमध्ये आपल्याला कोकणची स्पेशालिटी तर नक्कीच भेटेल, पण मुंबईची स्पेशालिटी जशी पाणीपुरी, भेलपुरी, चाट हे सगळं काही आपल्याला या स्टॉलवर भेटेल. आणि जर तुम्ही आईस्क्रीम फॅन असाल तर महाबळेश्वरची टेस्ट कशी काय विसरू शकता. इथे तुम्हाला स्ट्रॉबेरीज, मँगो असे यमी फ्लेवर्स भेटतील. आणि जर तुम्हाला कोकम सरबत आवडत असेल तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा.
काही तुम्हाला शॉपिंग करायची असेल, मोजडी, चप्पल्स, तर इथे व्हेरियस डिझाईन्स पण तुम्हाला भेटतील. पण याच्याहून स्पेशालिटी मला वाटले हे जे नेकलेस आहे वुडन आणि डिफरंट कलरचे, हे थोडेफार वेगळे होते, जे तुम्ही ट्राय करू शकता. जसं तुम्हाला माहिती आहे पुणेरी पाट्या फेमस आहेत, तसे मालवणी शब्दही फेमस आहेत. तेच काही आपल्याला इथे टी शर्ट्सवर छापलेले भेटतात. जसं गणपतीला गावी जाणे, गोवा किंवा कोकणला फिरणे, हे सगळे आणि सुट्टी घेऊन स्पेशली गणपतीसाठी घरी जाणे, हे काही असे कोकणातले फेमस वस्तू आहेत जे तुम्ही मिस नाही करू शकत. या कोकण जत्रेत आपण फिरता फिरता परत सावंतवाडीच्या टॉय शॉपवर आलो आणि आपण थांबलो आहोत या चिमुकलीला बघायला, जी स्वतःहून शॉपिंग करत आहे. आय होप तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जर तुम्ही या जत्रेला गेला असाल तर नक्की आम्हाला सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.